श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अनेक जण हे चॅनल सबस्क्राईब करतायत आणि महाराजांच्या या घराशी जोडले जात आहेत. याचा प्रचंड आनंद आहे. आणि ती सगळी माणसं पुण्यात बाहेर असो पुण्यात असो महाराजांच्या या घरी गुरुवारी येण्याचा खूप प्रयत्न करतात आणि योगायोगाने त्यांचं सगळं जुळून येते आणि इथे आल्यानंतर त्यांना त्याचा प्रचंड मोठा आनंदही होतोय आणि असं एक कुटुंब हळूहळू वाढत चाललंय. इथे जेव्हा गुरुवारी मंडळी येतात, बोललं जातं, महाराजांच्या मूर्तीकडे बघितलं जातं, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं जातं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा प्रचंड मोठा असतो. त्यांना असं वाटतं इथनं जाऊच नये आणि गेले कित्येक तासनतास ते महाराजांच्या या ठिकाणी बसलेले असतात. मधला काळ इतका गडबडीत गेला की मधल्या काळामध्ये आपला गणेश उत्सवाला, मध्ये दत्त याग झाला, गणेश याग झाला आणि अनेक छोटे छोटे कार्यक्रम महाराजांच्या या घरामध्ये होत असतात. काही याग होत असतात, काही छोट्या मुलांचे कार्यक्रम आम्ही त्यांच्या आनंदासाठी घेत असतो, काही तरुण मुलांचे, काही वयस्कर लोकांचे. आणि त्याच्याबरोबर आपण काही जे आपल्याच भोवती फिरणारे काही जे प्रश्न आपल्याला खूप कठीण वाटतात त्याची उत्तरं महाराज गुरुवारी इथे देतात आणि त्याच्याकरता लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते आणि ती निव्वळ आणि निव्वळ महाराजांची अनंत कृपा असते. पण जेव्हा इथे मंडळी येतात आणि त्यांना एक आश्चर्यकारक धक्का असा बसलेला असतो की इथे महाराजांची 3 रूपं कशी आहेत. म्हणजे आपले जे लहान मूर्ती आहे, लहान मूर्तीचं एक रूप, हे कमलमुखाचं म्हणजे ज्याला बैठक म्हणतात, महाराजांच्या समाधी मठासारखी बैठक, ते एक रूप, आणि वरती जी मोठी मूर्ती आहे त्याचं एक रूप. आणि या तिन्ही रूपांबरोबर आपल्या दत्त संप्रदायात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादुका. याचं स्थान खूप मोठं आहे आणि महाराजांच्या अनंत कृपेने आपल्याकडे देखील प्रासादिक पादुका, ज्या वटवृक्षाच्या खोडापासून तयार झाल्या आहेत अशा मूळ पादुका आणि त्याच्यावरचं हे आवरण, त्याचाही एक मोठा पॉझिटिव्ह ओघ या घरामध्ये फिरत असतो आणि त्याची पण अनंत कृपा इथे येणाऱ्या प्रत्येकावर होत असते. आणि पादुकांवर कित्येक काळ डोकं ठेवलं तरी लोकांचं इथे आल्यावर समाधान होत नाही. ही निव्वळ आणि निव्वळ महाराजांची अनंत कृपा आहे आणि अशीच कृपा सर्वांवर महाराजांची राहो, इथे येणाऱ्यावर राहो आणि जे प्रयत्न करतायत इथे येणाऱ्यांचा त्यांच्यावरही राहो. इथे जेव्हा मंडळी येतात तेव्हा मूर्तीकडे बघितलं की त्यांना अतिशय आनंद होतो. इथे चांदीची पण एक छोटी मूर्ती आहे आणि ते नेहमी मला एक प्रश्न विचारतात की मूर्ती महाराजांची कशी घ्यावी, कुठून घ्यावी आणि कधी घ्यावी. प्रश्न खूप वेगळा वाटतो कारण महाराजांची मूर्ती आपण घेणारे कोण. महाराजांनी प्रत्यक्षात आपल्याला त्या रूपाच्या माध्यमातून ते आपल्या घरी येत असतात आणि त्यांची निवड आपण कशी करणार. पण काही गोष्टी महाराजांनी थोड्या अनुभवातून शिकवल्या आणि त्यांनी सांगितले की माझी मूर्ती बघताना त्याच्यात काय बघावं, ती कशा पद्धतीने बघावी आणि ती बघताना मी कशा कशा रूपात तुमच्या जवळ आहे हे त्याचे काही दाखले किंवा त्याचे काही हिंट्स महाराज देत असतात कळत नकळतपणे. खरं तर सर्वसामान्यांच्या घरामध्ये, सर्वसामान्य म्हणजे मंदिर, मठ, केंद्र किंवा अशा ठिकाणी नसलेलं जे आपलं नेहमीचं घर आहे त्या घरामध्ये 1 फुटाहून जास्त मूर्ती नसावी असं मानलं जातं. पण महाराजांना कुठल्या आणि किती उंचीने यायचं आहे, किती फुटाच्या मूर्तीने यायचं आहे हे सर्वस्वी महाराज ठरवतात. त्याचं कारण असं आहे की जसं आपल्याकडे आपली कुलदैवत असतं, कुलदैवी असते आणि ती ठरलेली असते की ती कशा पद्धतीने बसणार, त्याचा ताक घेणार का त्याची मूर्ती घेणार किंवा ती कशा रूपात आपल्याकडे आहे हे निश्चित असतं. पण महाराजांची गंमत अशी की महाराजांमध्ये सर्व देव सामावलेले आहेत. जे जगद्गुरू आहेत, ते विश्वनायक आहेत, त्यामुळे ते सर्व रूपांमध्ये महाराज लपलेले आहेत. त्यामुळे कुठल्या रूपात ते येतील हे आपल्याला सांगता येत नाही. आता मुख्य असं असतं की जेव्हा तुम्ही कुठल्याही मूर्तीच्या तिकडे घेऊन जाता तेव्हा मूर्तीचे बऱ्याच गोष्टी आपल्याला विधिवत कराव्या लागतात. तर बरेच जण महाराजांची मूर्तीपेक्षा फोटो हे प्रिफर करतात. पण महाराजांच्या फोटोमध्ये गंमत असते की महाराजांचे फोटो हे अनेक रंगांमध्ये असतात, अनेक वस्त्रांमध्ये असतात आणि ते जे अट्रॅक्ट कलर करतात किंवा ते छान वाटतात, महाराजांचा चेहरा जिथे छान वाटतो. आणि महाराजांचे मुख्य सगळ्यात बघण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचे डोळे हे अतिशय सुंदर पद्धतीने ज्या चित्रामध्ये आहेत ते चित्र घ्यावं, फोटो महाराजांचा घ्यावा आणि तो घरी आणावा. त्याला कसं आहे, तुमच्या घरामध्ये कुठे तो ठेवणार आहात तुम्ही
त्याचा आकार काय आहे तुम्ही निश्चित केलेलं असतं, त्याप्रमाणे तुम्ही तो फोटो घेऊन येऊ शकता. पण सगळ्यात चॅलेंजेबल गोष्ट असते ती महाराजांची मूर्ती आणण्याची गोष्ट. जेव्हा आता ही जी आपली लहान मूर्ती आहे ती रंगीत मूर्ती आहे. मला असा स्वतःला अनुभव आहे की ही महाराजांची मूर्ती ही अशी आपण सिलेक्ट करून येणारी गोष्ट नाही. म्हणजे ही मूर्ती आता 9 वर्ष झाले या महाराजांच्या घरामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती, अतिशय मानाचा गणपती, त्याच्या मागे एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये सर्व मूर्ती ठेवलेल्या होत्या आणि स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची शक्ती आणि महाराजांची मूर्ती याचं काहीच माहिती नसताना महाराज माझ्याकडे खूप वेगळ्याच पद्धतीने आले. त्या दुकानापाशी गेल्यानंतर प्रचंड महाराजांच्या मूर्ती तिथे ठेवल्या होत्या. एक 100-150 मूर्ती तरी तिथे असतील. सहज नजर फिरवली आणि हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे इथपर्यंत येऊन आम्ही थांबलो. तिथे विचार थांबले, तिथे विचार खुंटले. पण एका अफाट या मूर्तींच्या गर्दीमध्ये एका मूर्तीने जणू काही मला हाक मारली आणि मला तुझ्या घरी यायचं आहे, माझं घर हे तुझं घर आहे, मला तिथे यायचं आहे असं जवळजवळ त्यांनी मला आव्हान केलं. आणि त्यांच्या नजरेमध्ये आणि माझ्या नजरेमध्ये जी जुळवाजुळव झाली किंवा जी आपुलकी निर्माण झाली ती मूर्ती आपोआप उचलल्या गेली आणि ती आपल्या या घरामध्ये आली. ह्याला वेवलाईन्स म्हणतात. आणि ही मूर्ती सिलेक्ट होण्याकरता आपण ते सिलेक्शन करत नसतं, महाराज तुम्हाला सिलेक्ट करत असतात की ही मूर्ती आहे ती आता मला घेऊन जा. आणि अशा प्रकारे ही जी रंगीत मूर्ती म्हणतात, 1 फुटाच्या मूर्ती म्हणतात, त्या अशा प्रकारे महाराजांच्या कृपेने आपल्या घरी येतात. ती अनंत आणि अनंत ती त्यांचीच कृपा असते. आता बऱ्याच जणांचं असं बघितलेलं आहे की छोटी मूर्ती, पितळ्याची मूर्ती असते किंवा चांदीची मूर्ती असते, ती घेण्यासाठी ते अनेक दुकानांमधनं फिरत असतात आणि ते रेखीवपणा आहे का त्या मूर्तीला, ते डोळे छान आहेत का, त्याचे ओठ छान आहेत का, कान कसे आहेत, महाराजांची बैठक चांगली आहे का, त्यातली जी कारागिरी ती चांगली आहे का, याच्यामध्ये आपण बरीच मंडळी अडकतो. आणि बरीच मंडळी मग असा निर्णय घेतात की जेव्हा आपण अक्कलकोटला जाऊ त्या अक्कलकोटच्या तिथे जे बाहेर मूर्ती विकतात त्यांच्याकडनं आपण ती घ्यायची, ती समाधी मठाला किंवा वटवृक्ष मठाला लावायची आणि मग आपल्या ती घरी आणायची. योगायोग असतो जर ती मूर्ती अक्कलकोटवरनं आणली असेल तर सोन्याहून पिवळं. कारण तिथे परत एकदा महाराजच सांगतात की मला तुझ्या घरी यायचे, त्यामुळे तिथे सिलेक्शन हा प्रश्न निर्माणच होत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या एखाद्या ज्वेलरकडे किंवा एखाद्या ओळखीच्या दुकानात जाता आणि ती मूर्ती बघत असता, तर तेव्हा ती मूर्ती सिलेक्ट कशी करायची, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायचं. तर महाराजांनी, मी जेव्हा चांदीची मूर्ती घ्यायचं ठरवलं होतं ती दत्त जयंतीला मी घेतली. पण जेव्हा मी ती गेले, मूर्ती अतिशय सुंदर, रेखीव काम असलेल्या, अतिशय सुंदर, फक्त लहान मोठ्या आकाराच्या मूर्ती महाराजांच्या बघायला मिळाल्या. आणि मूर्ती अतिशय नाजूकपणे, म्हणजे मूर्ती घेताना सुद्धा एक काळजी आपल्याला निश्चित घ्यायची आहे की आपण सोनाराच्या दुकानात उभं असलं तरी आपण महाराजांना स्पर्श करतो आहे. त्यामुळे आपल्या पायातल्या ज्या चपला आहेत त्या आपण निश्चितपणे काढायला हव्यात आणि मगच ती मूर्ती आपल्या हातात घ्यायला हवी. आणि ती हातात घेतल्यानंतर आपला उजवा तळहात जो आहे त्याच्यावर ती मूर्ती घ्यायची आणि ती तळहातावर ठेवून आपण त्या महाराजांच्या मूर्तीकडे बघायचं. आणि तुमच्या एक लक्षात येईल की कदाचित ते रेखीवपणा तुम्हाला जाणवणार नाही, पण तुमच्या हातावरती महाराजांची मूर्ती ठेवल्यावर एक प्रचंड प्रकारचं व्हायब्रेशन येईल आणि ती मूर्ती म्हणजे महाराज तुम्हाला सांगतात आता मला घरी घेऊन जा. आणि मूर्तीची रेखाटणी तुम्ही बघणारच नाही, कारण महाराजांचा आणि तुमचा एक घनिष्ठ नातं निर्माण झालेलं असेल. आणि जेव्हा महाराज तुमच्या घरी येतील, ते प्रतिष्ठापित होतील, ते बसतील, त्यांचं स्थान निर्माण होईल आणि तुम्ही जसं त्यांचा अभिषेक करणार आहात पुढे जाऊन, त्यांचं पंचामृताने अभिषेक आहे, पाण्याने अभिषेक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तो अभिषेक जास्तीत जास्त वेळा करा तेव्हा अक्षरशः मूर्तीमध्ये तो जिवंतपणा येतो. महाराजांचे डोळे हे तुमच्या दिशेनेच बघतात असं वाटायला लागतं. महाराजांचे ओठ हे हसतायत असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि त्यांचं आणि तुमचं नातं अतिशय चांगल्या पद्धतीने घनिष्ठ होतं. त्यामुळे महाराजांची मूर्ती निवडणं हा आपला निव्वळ भ्रम आहे. फक्त त्यातली एकच चांगली गोष्ट आहे की महाराज सांगतात मला तुमच्याकडे यायचं आहे आणि ते याकरता तुमच्याकडे येतात, कारण त्यांनी सांगितलं असतं की माझा भक्त हा मी निवडत असतो आणि त्याप्रमाणे त्या घरात मी जाणार आणि त्या घरातल्या सगळ्या उन्नतीचे मार्ग मी उघडे करणार आणि त्या घरामध्ये दुःख येणार नाही याची काळजी महाराजच घेणार.
अशी महाराजांची अनंत कृपा त्या प्रत्येक घरामध्ये आहे, ज्या घरामध्ये महाराजांची मूर्ती अन्यथा फोटो आहे. ही आणि ही फक्त महाराजांचीच कृपा असू शकते. तुम्ही सगळे आणि सगळे अतिशय भाग्यवान आहात ज्यांच्याकडे महाराज आहेत. आणि या सगळ्या महाराजांच्या आपल्या या पुण्यातल्या घरामध्ये जी मंडळी येतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त असा अनुभव आहे की या तरुण मंडळींचं प्रमाण येण्याचं खूप जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ आता या आधुनिक काळात देखील तरुण मंडळींना सुद्धा स्वामींच्या लीलांचं चमत्कारांचं महत्त्व कळले आणि हळूहळू आता अजूनही काही समाजामध्ये वेगळ्या अर्थी बदल निश्चित महाराज करतील अशी आशा वाटते. या आपल्या पुण्यातल्या स्वामींच्या घरी तुम्ही सगळेजण या, ही मनापासून इच्छा आहे. आणि त्याच्याकरता आपल्या या यूट्यूब चॅनलच्या खाली याचा नंबर दिलेला आहे. तुम्ही फोन करून तुम्ही या पुण्यातल्या घरी लक्ष्मी रोडवरती येऊ शकता. फक्त गुरुवारी याचं दर्शन असतं महाराजांचं. तुम्ही फोन करा, कुठून येणार आहात ते कळवा, त्याप्रमाणे आम्ही सगळी जी डिटेल्स आहे ती तुम्हाला कळवू. आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महाराजांचरणी मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून त्यांना सांगते, सगळ्यांचं, तुमच्या स्वामी भक्तांचं सगळ्यांचं चांगलं करा. या जगात सगळं चांगलंच घडू दे. श्री स्वामी समर्थ.